संघाला ज्ञानू आले आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानू नवीन बॅटर पहिल्याच ओव्हर मध्ये जर बघितलं तर नक्कीच 2 विकेट आता डाऊन झाले आहेत. आडव्या बॅटने बॉल हवेत आहे. प्रॉपर टायमिंगने बॉल जातोय डीप मिड बाउंड्रीच्या पलीकडे. शेवटच्या बॉलवरती ज्ञानूचा पहिलाच बॉल आणि पहिलाच शेवटच्या बॉलवरती ऋषी यांच्या बॅटमधून त्या 4 धावा त्यांनी प्राप्त केल्या. शेवटच्या बॉलवरती जर बघितलं तर त्या पॉवर प्लेला एक उत्तमरित्या संपवण्याचा प्रयत्न. 4 धावा या शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पॉवर प्लेचा जरूर झाला. धावसंख्या धाव फलकावरती 10 धावा. परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर राजू आणि त्यांच्या सोबतीला गौरव या दोघांनीही नक्कीच प्रयत्न केला पहिल्या ओव्हरमध्ये आणि विकेट त्या ठिकाणी शफिक शेखने त्या 2 विकेट आपल्या नावे केल्या. एक धावबादीच्या रूपामध्ये, त्यानंतर एक विकेट राजू यांच्या आपल्या नावे केली आहे. पॉवर प्ले समाप्त झाला आणि धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, 2 गडी बाद. पहिलाच बॉल, खांद्याचा पुरेपूर वापर आणि वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव समावतोय. अक्षय सावंत गोलंदाजी मार्क वरती आले आणि पहिलाच बॉल अगदी वेगाने पेश करतायत. दुसराही बॉल त्याच टप्प्यावरचा चेंडू होता, परंतु यावेळेला ओळखलं फलंदाजाने. बॅकफुटला गेले, चांगला पंच केला डीप बॅकवर्ड पॉइंटला. या फटक्यासाठी, या चेंडूसाठी क्षेत्ररक्षक आहेत, त्यामुळे एकच मात्र धाव येईल या बॉलवरती. म्हणजेच की एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 11 वर जाऊन पोहोचते. दुसरा ओव्हरचा खेळ चाललाय. प्रेक्षको, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावरती दर वर्षाला मागच्या 2 वर्षापासून आईसाहेब विवाह प्रतिष्ठान चे सर्व सन्माननीय पैलवान दीपक भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दर वर्षाला गाववाईज टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. याही वेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. आणखी एक वेळ गतिमान चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखी एक डॉट बॉल पेश करत असताना अक्षय. या सामन्यामध्ये जर बघितलं तर एक चढाओढीचा सामना. दोन्ही समान ताकदीचे संघ जेव्हा एकमेकांसोबत भिडतात ना, तर अशाच पद्धतीची लढत पाहायला मिळते आणि तीच लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याही वेळेला बॅकफुटला गेले, चांगला पंच केला. क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला होते. याच फटक्यासाठी जर चेंडू अडवू शकले असते तर निश्चितच इंटरेस्टिंग राहिले असते धावबादीच्या रूपामध्ये. परंतु त्यानंतर मात्र एक सिंगल धाव कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता 12 वर जाऊन जरूर पोहोचते आहे. परंतु दुसऱ्या बाजूला अक्षयने या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने ओव्हर हाताळले, मात्र 2च सिंगल धाव त्यांनी खर्च केले आहेत. आणि कौतुक करावं लागेल आमच्या संपूर्ण आयोजन समितीचं. स्लोवर वन, बॅक ऑफ दी हँडचा चांगला उपयोग, प्रेझेन्स ऑफ माइंड, समय सूचकता. आणि खरं तर एखाद्या गोलंदाजांमध्ये तशा पद्धतीची व्हेरिएशन, विविधता असणं फार गरजेचं आहे. हल्लीचं जर बदलतं क्रिकेट बघितलं ना, तर निश्चितच ज्या गोलंदाजाकडे सर्वात जास्त व्हेरिएशन आहे ना, कटर गोलंदाजी करू शकतो, त्यानंतर सरळ हाताने गोलंदाजी करू शकतो, स्लोवर वन करू शकतो, त्या पद्धतीचे गोलंदाज कुठेतरी आत्ताच्या हल्लीच्या काळामध्ये यशस्वी झाले आहेत. आणि या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती होती आहे. म्हणजेच की 2 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला होता. ती रावली आहे 12 धावेंवरती. ज्या पद्धतीने हे आमची आयोजन समिती पहिल्या दिवसापासून
झडती आहे. खरं तर प्रत्येक गोष्टीवरती बारीक बारीक लक्ष त्यामध्ये पैलवान कैलास भाऊ काळे असतील, सचिनजी काळे, त्यानंतर युवराजजी कदम असतील, नितीनजी काळे यांच्या सर्वांच्या मेहनतीतून ही स्पर्धा पूर्णत्वाला जाते आहे. यावेळेला फुलरलेनचा बॉल हवेत आहे, परंतु नो मॅन्स लँडमध्ये त्या ठिकाणी शफीक बॉलपर्यंत पोहोचल्यात. बॉलला वेगाने परत केल्या स्ट्रायकिंग एंडला, तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या होत्या दोन्ही फलंदाजांनी, परंतु क्षेत्ररक्षण मात्र चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं आणि रन इन बिटवीन द विकेट्स त्यापेक्षाही उत्तम पाहायला मिळाली. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 14 धावेंवरती. स्ट्रायकिंगला ऋषीसाठी आकुटप्प्याचा बॉल नक्कीच पुल केलाय आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअरला बनवल्याच्या पलीकडे. या येत आहेत 6 धावा. च्या 2 बॉलवरती 2 लागोपाठ षटकार लगावलाय ऋषीने. काय बॅटिंग करतो या मैदानावरती पहिल्या डावात. आणि प्रत्येक षटकारासाठी भोला जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या मॅच मध्ये. या बोरीबिल साठी असणार आहे. नक्कीच लोकनेते कांचनताई बोरीबिल संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी भोला जाधव यांच्याकडून 100 रुपये आणि सन्माननीय रत्नजी शिंदे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते आहे. संघ मालक आहे, त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर पिंटू शेठ माने 11 संघ. या वेळेला रिव्हर्स स्वीप ऋषी हराड बराचतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकाराने चौकाराच्या साह्याने या मॅच मध्ये माध्यमातून आपण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय. जगदंबा इव्हेंट्स मॅनेजमेंट ज्या ठिकाणी मंडप डेकोरेशन यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आपल्यासमोर ही जालर जे पाहायला मिळते मैदानाच्या बाउंड्री रोपवरती सूक्ष्मपणे ज्या पद्धतीचं डेकोरेशन आहे यांचंही कौतुक करावं लागेल. प्रामाणिक काम आहे बघा. ज्या पद्धतीने तुम्ही एखादी गोष्ट जर करत असाल ती प्रामाणिकपणे कराल ना तर निश्चितच आपलं नाव निघतं आणि नक्कीच आपल्याला तशा पद्धतीची संधी सुद्धा उपलब्ध होते आणि कौतुक करावं लागेल. विशालचा मेहनती मुलगा आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप काय फटका होता. अक्षरशः जर बघितलं तर उजव्या हाताचा फलंदाज डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासारखा फटका मारतो आणि सर्वांचं मन मोहून घेतो. ऋषी हराडच्या बॅट मधून आणखी एक येतोय हा मॅक्सिमम षटकार. हा गेला उत्तुंग षटकार. युवा गगनात
नंतर धावसंख्या धावफलकावरती होते आहे 40 धावा 40. काय फटकेबाजी झाली आहे जर बघितलं ना तर 28 धावा ठोकल्या आहेत ऋषी हराळने या ओव्हरमध्ये, ज्यामध्ये जर बघितलं तर पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर आणखी एक षटकार, त्यानंतर तो चौकार, त्यानंतर तो रिव्हर्स स्वीपचा स्विच केलेला षटकार आणि शेवटच्या बॉलवरती पुन्हा एक वेळ रिव्हर्स स्वीपचा चौकार आला आणि या मॅच मध्ये हे महत्वाच्या 28 धावा ठोकल्या त्या पहिल्या डावातल्या ऋषी हराळने. महागडं षटक पाहायला मिळतंय रणजितचं आणि खरं तर ऋषी हराळ समोर आखो टप्प्याची गोलंदाजी त्याला पसंत आहे. फुललनेंचे चेंडू तो सहजासहजी खेळतो, त्यामुळे मात्र या फलंदाजासमोर अशा पद्धतीची बॉलिंग करणं कुठेतरी थोडंसं अवघड जाईल गोलंदाजासाठी. शेवटच्या 6 बॉलसाठी आपल्याला पाहायला मिळतं आहे तर गोलंदाजी मार्कवरती कलकत पवार. कलकतचा पहिलाच बॉल आखो टप्प्याचा फटका फसलाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते आणि कॅच ड्रॉप. जसा कॅच ड्रॉप झाला टाळ्या वाजल्यात आणि कारण टाळ्या यासाठी वाजल्या की स्ट्रायकिंगला आला आहे आता ऋषी हराळ. आतापर्यंत जर बघितलं तर काय अफलातून बॅटिंग केली ऋषीने मागच्या ओव्हरमध्ये, अक्षरशः 28 धावा ठोकल्यात आणि शेवटच्या 5 बॉलमध्ये तो जास्तीत जास्त जर काळ बॅटिंगला स्ट्रायकिंग वरती राहिला ना तर निश्चितच अशाच पद्धतीची फटकेबाजी पाहायला मिळेल. परंतु दुसऱ्या बाजूला तर प्रयत्न करावा लागेल कलकत पवारला विकेट साठीचा, परंतु नाही. ऋषी हराळचा हा स्वॅग आहे. षटका ऋषी हराळच्या बॅटमधून आणखी रिव्हर्स स्वीपचा हा घणाघाती प्रहार. या 6 धावेने आता ऋषी जाऊन पोहोचलाय. अकरा बॉल 39 धावांवरती ऋषी हराळ खेळतोय. काय आजच्या दिवसातलं तिसरं अर्धशतक झळकावेल ऋषी याकडेही नजरा असतील. परंतु दुसऱ्या बाजूला काय गोलंदाजी मार्कवरती कलकत पवार विकेटचा प्रयत्न केले, धावांवरती अंकुश लावण्याचा प्रयत्न करेल का? जर 50 धावा केल्यात ऋषीने तर राजूनाना पाचपुते यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 39 वर खेळवला वैयक्तिक 39 धावांवरती खेळतो आहे ऋषी. चला थोडासा वेळ कमी घ्या क्षेत्ररक्षणामध्ये, आपणास विनंती. यानंतर आणखी 2 सामने आम्हाला घ्यायचे आहेत, त्यामुळे थोडंसं वेळेकडे लक्ष द्या. याही वेळेला आखो टप्प्याचा बॉल फुल केलाय आणि ऋषी हराळच्या बॅट समालोचन कक्षाच्या बाजूला उजव्या साईडला ज्या ठिकाणी ट्रॉफी ठेवलेल्या आहेत त्यावरती कुणीही बूट घालून चढू नये, कारण की अखंड हिंदुस्थानांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्या ठिकाणी आहे आणि तसं जर निदर्शनात आलं तर अगदी खालच्या थराचा अपमान त्यांचा केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. ऋषी स्ट्रायकिंगला, ऋषी वरती आणखी एक आखो टप्प्याचा बॉल, ऋषीने चढवलाय हल्ला.
षटकार लगावल्यात ऋषीने. का बॅटिंग करतो या पहिल्या डावात ऋषी. आणखी एक वेळ हेलिकॉप्टर ऋषी हराड बरसलाय.